मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे आमचा पारायणाचा शेवटचा दिवस आणि आज थोडं उशिरा जायचं होतं, त्याच्यामुळे 9ला घरून निघालोय आम्ही. 9 वाजून गेले होते, 9:30 पर्यंत बोलवलंय आम्हाला. मध्ये सत्यदत्त पूजन होणार आहे, त्यानंतर मग नैवेद्य दाखवलं जाणार, आरती होणार, पारायणाची सांगता. तर आज नैवेद्यासाठी काय आहे हे तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. आज नैवेद्यासाठी छान मेनू आहे, पाहूया तिथं गेल्यावर काय बनतंय. आमचे काका केंद्रामध्ये येणार आहेत CP आमटी खायला, दर्शन घ्यायला. एवढ्या दिवस फक्त गाडीत बसायचे, काल आलते दर्शन घ्यायला, पण आम्हीच त्यांना बाहेर काढलं पटकनी. डोक्यातच नव्हतं तुम्ही इथं. ते मला 2 डझन केळी देत होते, पण मी एकच घेतली. म्हणजे एवढं काय करायची. हा काल ते एक जण दिला, आमच्या तसेच पडले, आमच्या तर पण खात नाही म्हणून एवढं कशाला. म्हणला तर ह्या पण नाही खाणार जास्त. आम्ही पुरी 1 डझन घेऊन आल्या आणि त्या परत लागत. हा वायाला घाल नाही पैसा. तिला म्हणलं मी मग अर्धा डझन तिथं ठेव. त्यांनी आणलं होतं ना, मग रात्रीला केलं होते, रात्री वाटले त्यांनी आम्हाला. लय छान झालं दर्शन. लक्ष करून या, लक्ष करून या. मला आठवणी आलतो आरती केली म्हणून आता महिला. हा ना, नाही काल लेकरू रडत होतं, म्हटलं मग श्री सत्यदत्त म्हणाले तुम्ही येणारे असेल हे उत्तम. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय, गंगा गोदावरी माता की जय, सद्गुरु झाली तयार ना. फोटो मध्ये आले पाहिजे. असं नसतं कधी. अगदी अतिशय 1 सेकंद भर तरी आवडू नका. आज जी पालखी होईल त्या पालखीला महिलांनी अतिशय शांतपणे. आपल्या जे काय नारळ व्हायला सांगले बा, आज ते नारळ कधी व्हायचे. आपण जेव्हा महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर जेव्हा असेल त्यांनी आपलाच ग्रंथ आपल्या घरी घेऊन जायचे, दुसऱ्याचा ग्रंथ घेऊन जायचा नाही. त्याचे दोष आपल्याला लागतील पहा. कुणाचा ग्रंथ कोणी नेऊ नये, आपला ग्रंथ आपण द्यायचा आहे, आपलाच पहा. स्वामीला श्वास घेऊ द्या आतमध्ये, तुम्ही बाहेर या. सूचना समाज कोणाला काय अडचण आहे का, बोटवर करा. आपल्या घरी आपण आज करतो का, आज असं परत सांगायची म्हणजे नवीन त्याला कुठे करा. जे कोणी लग्न गेले पहा, जे कोणी बाहेर गेले आणि तुमच्या पूजेचं ही नाही होणार. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, 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 दिगंबरा 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 दिगंबरा
येत्या वेळेमध्ये पोलीस एकाने नको राहायचं आणि दरवेळेस पोलीस दरवेळेस पोलीस त्याच्या दिवस सभा आणि बसून सगळे हा नैवेद्य दाखवायला पाहिजे. नैवेद्य करायचंय सूचना तुम्हाला परत येऊन सांगतो पहा. आपण जेव्हा या ठिकाणी महाराजांची नैवेद्य आरती होईल महाप्रसाद खाताना आपल्या जे कोणी गुरुजी देवाच्या भगिनी असतील स्पर्श करा. बस हात जरी लावला तर ती संपूर्ण एनर्जी आपल्याला मिळत असते पहा. भगिनी काय करतात, एक जण बालकाच्या घरी जायचं नाही आणि पहिला पाऊल आपल्या घरात पडला पाहिजे. मग हे सातही पहिला पाऊल आपल्या घरात पडला पाहिजे. सूचना समज सर्वांना. मग आधी कोणाला वाटी करायची सांगा बरं. हा हा पुरुष सेविका एकदम व्यवस्थित, महिलाच गोंधळ करतात जास्त. उभं कुणी आज कुणी उभं राहायचं नाही. पुरुषांना पण विनंती व्हा, पुरुषांनी सुद्धा वाडी करणं पुरुष लोक पहा त्यांनी सुद्धा लगेच जेव्हा पुरुष सेविकेत बसतील आपले तर सर्वांनी आपापलं लगेच वाडी हातामध्ये घेऊन पुरुषांना वाढायची. दुसऱ्याच्या ग्रंथ घेऊन जायचा नाही, अन्यथा 7 दिवसाचं निष्फळ होऊन जाईल पाहते. म्हणून ग्रंथ आपण आपलाच द्यायचा आहे, संरक्षण पण आपण आपलाच द्यायचा आहे. आपल्याला माहीत कसं तर केंद्राकडे चौकशी करा, त्यांना आरती घ्यायची. या ठिकाणी सांगताबरोबर 10:30च्या नैवेद्य आरती होईल. फक्त आपण शांत चित्त आरती करू गुरुवर्या रे, अगाध महिमा तव चरणांचा वर्णायामती देया रे. यवने पुसिले स्वामी विराज जीवना ओ वाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण जगड तव चिंतन दास वचनी नारायण शुद्ध ज्योती सद्भावे ओ वाळू जय पणवा पिते. जय देवी अनादि अनंत तत्वे मायेत बलीला स्वच्छेने बिजवले. बावीस जण आहेत बा, त्यांना जागा पाहिजे तेव्हा पाठीमागच्या प्रभृतीय श्री स्वामी समर्थ कृपाणी शरणात्मस्तो. श्री स्वामी समर्थ या ठिकाणी असतात. किंबहुना ज्या सेविकांकडून महाराजांना पारायण करून घ्यायचं असं त्यांनाच महाराज बोलत असतात. त्यामुळे आपण खूप भाग्यवान आहात. आपल्याला सांगू इच्छितो पहा, महाराजांनी ज्यावेळेस 1149 साली या 26 सालामध्ये भूकंप होणारे, जलप्रलय होणारे, सुनामी येणारे आणि तिसरं महायुद्ध सुद्धा होणार आहे. तोंड दिलेले सर्वांना. ते तोंड कशासाठी दिलेले परमेश्वरानं? दारू पिण्यासाठी. आणि मग ते साईडला जाऊन बसले आणि त्यांच्या शेजारी एक दुसरा माणूस होता ना, तो एकदम बेशुद्ध झाला आणि तो माणूस ज्याचा हात गेलाय तो शेजारी. खूप आभार टाळ्या. धन्यवाद ताई. त्यानंतर मंडप सेवा जी आपल्या आजूबाजूच्या सर्व निवेदक कामगार आणि आमचे ताई बाबा यांनी खूप अशी सुंदर अशी रांगोळी या 7 दिवसामध्ये काढली. त्यांनाही केंद्राच्या खूप आभार पहा. आणि सर्व जे काही थोर देणगीदार आहेत त्या ठिकाणी बसतात पहा. ज्या ठिकाणी आपण कोबा केला ते तले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा सगळ्यांनी सावकाश हात लावायचा पहा. तुम्ही लगेच बाजूला होणार ताई. इतके वेळ पाणी घेऊ नका, लगेच बाजूला व्हा ताई, लगेच बाजूला व्हा.
विश्व का भारत माता की भारत माता की भगिनींनी बसून हा बंद करून घ्या ना, आतमध्ये जाऊन घ्या. चला वाणी करा, ते लावून घ्या ना, ते लावा लावा, ते दानपेटी ओढून द्या पलीकडे, बंद करून घ्या. ते महिलांना महिला वाढी करतील, बा पुरुषांना पुरुष वाढायचंय. तू नाही बसली का? आज आपल्याला या सभा मंडपच्या बांधकामासंदर्भात जर कोणी पुण्यावर जर सेवेकरी आले होते, अविनाश मोरे जर आले असतील तर त्यांनी इकडे यायचे. वाढले तिकडे घ्यायचं असेल तर काय असतं का, औदुंबराच्या झाडाखाली बसलेले आहेत. आपण सर्वांनी फिरते ना फिरते. या ठिकाणी आपल्याला स्वामींच्या दरबारात प्रसाद घ्यायचंय. पहा, कृपया कोणीही महाप्रसाद घरी न्यायचा नाही अजिबात. इथे सेवेकरी चालू राहणार आहेत. गावातील अजून खूप कोणी भाविक भक्त प्रसादासाठी केंद्रात येणार आहेत. पहा, तर कोणीही प्रसाद घरी न्यायचा नाही कृपया. ज्यांना इथे केंद्रात प्रसाद घरच्या नाही तर बोलवा, आपल्या घरचे इथं पाठवा केंद्रामध्ये प्रसाद घेण्यासाठी. पण घरी कोणी आमटी घेऊन जायचे नाही. काय आणू का? हा? लय सुंदर. हा, लय छान आहे. हा ना.